तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मेडिकल कलेक्शनवरती। आज आपण फार महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत। अॅनाटॉमी म्हणजे काय, फिजिओलॉजी म्हणजे काय आणि आपल्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटीज कोणकोणत्या असतात। आपल्याला अॅनाटॉमीचा स्टडी चालू करण्यापूर्वी ह्या गोष्टी समजणं फार गरजेचे असतात। कोणकोणत्या, अॅनाटॉमी म्हणजे काय, फिजिओलॉजी म्हणजे काय आणि आपल्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटीज कोणकोणत्या असतात। ठीक आहे, तर एकदम लक्षपूर्वक ध्यान देऊन ऐकायचं। तर फर्स्ट बघा, अॅनाटॉमी म्हणजे काय। अॅनाटॉमी एक सायन्सची काय ब्रँच आहे। इट इज द ब्रँच ऑफ सायन्स। काय करते ते, स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ ह्युमन बॉडी अँड इट्स पार्ट्स। म्हणजे काय करते, आपली जी ह्युमन बॉडी आहे त्याची एकदम डिटेलमध्ये स्टडी करणं किंवा आपल्या ह्युमन बॉडीच्या एखाद्या पार्ट्सची डिटेलमध्ये स्टडी करणं, त्याला आपण काय म्हणतो, अॅनाटॉमी असं म्हणतो। एक्झाम्पल, स्टडिंग स्ट्रक्चर ऑफ किडनी म्हणजे काय। फॉर एक्झाम्पल, आपण जर किडनीचा विचार केला, फॉर एक्झाम्पल जर आपण आपल्या किडनीचा विचार केला, ठीक आहे, अशी असते आपली किडनी, आउटर मेम्ब्रेन राहते। ठीक आहे, मग या किडनीचं काय करणं, या किडनीच्या स्ट्रक्चर विषयी पूर्ण इन्फॉर्मेशन घेणं, पूर्ण याच्याविषयी स्टडी करणं, त्याला आपण अॅनाटॉमी म्हणत असतो। ठीक आहे, मग याला लेयर्स किती असतात, त्यानंतर कोणकोणते लेयर्स असतात, त्यानंतर याची साईज किती असते, शेप कसा असतो, त्यानंतर याचं लोकेशन कुठं असतं, कुठं प्रेझेंट असतं आपल्या बॉडीमध्ये, त्याच्या अँटिरियर कोण असतं, पोस्टेरियर कोण असतं, त्याच्या समोरच्या साईडला कोण असतं, पाठीमागच्या साईडला कोण असतं, त्याच्या वरच्या साईडला कोणता पार्ट असतो, खालच्या साईडला पार्ट कोण असतो, त्यानंतर याला ब्लड सप्लाय कोण करतं, ब्लड सप्लाय कुठली आर्टरी करते, कुठली वेन ब्लड सप्लाय करते किडनीला। ठीक आहे, या सर्व गोष्टीची इन्फॉर्मेशन घेणं, या स्ट्रक्चरली किडनीचं फंक्शन करणं, कोणत्याही बॉडी पार्टचं स्ट्रक्चरली स्टडी करणं, त्याला आपण काय म्हणत असतो, अॅनाटॉमी म्हणत असतो। फॉर एक्झाम्पल, आपण इथे किडनी घेतली, तर आपण कोणत्याही ऑर्गनची जर स्ट्रक्चरली स्टडी केली म्हणजे आपण त्या बॉडी ऑर्गनची अॅनाटॉमी पाहायला। ठीक आहे, मग याला याचं क्रॉस सेक्शन घेऊन याचं स्मॉलेस्ट युनिट बघणं, जसं की किडनीमध्ये काय असतं, नेफ्रॉन असतं। ठीक आहे, हे पूर्ण इन्फॉर्मेशन घेणं म्हणजे काय असतं, अॅनाटॉमी। म्हणजे सिंपल भाषेत सांगायचं म्हणजे काय, स्ट्रक्चरली एखाद्या ऑर्गनची किंवा बॉडीची स्ट्रक्चरली होल इन्फॉर्मेशन घेणं, त्याला आपण काय म्हणत असतो, अॅनाटॉमी। परत एकदा सांगतो, अॅनाटॉमी म्हणजे काय, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स। सायन्सची ब्रँच आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतो, स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ ह्युमन बॉडी अँड इट्स पार्ट्स। ह्युमन बॉडीची किंवा बॉडी पार्ट्सची स्टडी करणं, त्याला आपण काय म्हणतो, अॅनाटॉमी। फॉर एक्झाम्पल, स्टडिंग स्ट्रक्चर ऑफ किडनी। ठीक आहे, झालं अॅनाटॉमी बद्दल। त्यानंतर आहे फिजिओलॉजी। फिजिओलॉजी म्हणजे काय, ही पण एक ऑल्सो द ब्रँच आहे बायोलॉजीची। ठीक आहे, त्याच्यामध्ये अॅनाटॉमीची, त्यानंतर फिजिओलॉजी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी, त्यामध्ये स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ बॉडी पार्ट्स। म्हणजे काय, आता अॅनाटॉमी मध्ये आपण काय केलं, त्याचं स्ट्रक्चर बघितलं, पण फिजिओलॉजी मध्ये आपण काय करतो, त्याचं फंक्शन्स बघतो। ठीक आहे, स्टडी ऑफ फंक्शन्स ऑफ बॉडी पार्ट्स। फॉर एक्झाम्पल, स्टडिंग फंक्शन्स ऑफ किडनी। आता अॅनाटॉमी मध्ये आपण त्याची पूर्ण स्ट्रक्चर बघितलं, आता फिजिओलॉजी मध्ये आपण काय बघतो, फिजिओलॉजी मध्ये काय बघतो, फंक्शन्स ऑफ किडनी। म्हणजे कोणत्याही ऑर्गनचा असो, कोणत्याही ऑर्गन जर आपण फिजिओलॉजी जर बघायला गेलो म्हणजे आपण काय बघतो, ते फंक्शन कशा पद्धतीने परफॉर्म करतं हे पाहत असतो। मग किडनी कोणकोणते फंक्शन करते, किडनी युरिन फॉर्मेशनचं फंक्शन करते, ब्लडचं पीएच मेंटेन करायचं काम करते, त्यानंतर ब्लड फिल्ट्रेशन करायचं काम करते, हे सगळे काम करते। ते जे फंक्शन्स परफॉर्म करते ते कशा पद्धतीने फंक्शन किडनी परफॉर्म करते त्याचं डिटेलमध्ये स्टडी करणं म्हणजे त्याला आपण काय म्हणत असतो, फिजिओलॉजी म्हणत असतो। फिजिओलॉजी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी दॅट स्टडी द फंक्शन्स ऑफ बॉडी पार्ट्स। म्हणजे बॉडी पार्टचं फंक्शन कशा पद्धतीने करतात त्याची पूर्ण स्टडी करणं म्हणजे फिजिओलॉजी होय। फॉर एक्झाम्पल, स्टडिंग फंक्शन ऑफ किडनी। म्हणजे समजा आपण हार्टचं फंक्शन बघत असेल म्हणजे आपण हार्टची फिजिओलॉजी बघायलो, ब्रेनचं बघत असेल तर ब्रेनची फिजिओलॉजी बघायलो। ठीक आहे, अॅनाटॉमी म्हणजे काय, स्ट्रक्चर बघणं, आणि फिजिओलॉजी म्हणजे काय, फंक्शन बघणं। इथपर्यंत समजलं। त्यानंतर बघू आपण बॉडी कॅव्हिटीज। ठीक आहे, आपण आताच बघितलं अॅनाटॉमी काय असते, फिजिओलॉजी काय असते।
आता आपण बघू बॉडी कॅव्हिटीज कोणकोणते असतात आपल्या बॉडीमध्ये. बॉडी कॅव्हिटीज ह्या कोणकोणत्या असतात. बॉडी कॅव्हिटीज म्हणजे काय, आपल्या शरीरामधील पोकळ जागा किंवा पोकळ भाग, त्याला आपण काय म्हणतो, बॉडी कॅव्हिटीज म्हणतो. बॉडी कॅव्हिटीज जे असतात आपल्या बॉडीमध्ये ते आपल्या कमरेच्या वरच्या भागामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, आपल्या कमरेच्या वरच्या भागामध्ये प्रेझेंट असतात. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, इथून इथपर्यंतचा भाग म्हणजे ह्या कमरेच्या वरचा पूर्ण भाग या ठिकाणी मी ड्रॉ केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला बघायच्या बॉडी कॅव्हिटीज कोणकोणत्या असतात. बॉडी कॅव्हिटीज बघायच्या आधी आपल्याला दोन पार्ट समजून घ्यावे लागतात. जे आपल्या शरीराचा पाठीमागील भाग राहते, ठीक आहे, ज्या ठिकाणी आपला ब्रेन आणि आपली बॅक प्रेझेंट असते, त्या साईडला आपण म्हणत असतो डॉर्सल साइड. ठीक आहे, जे पाठीमागचा भाग असते त्या साईडला म्हणत असतो आपण डॉर्सल साइड. आणि जे आपल्या शरीराचा समोरचा पार्ट राहते, म्हणजे आपल्या फेस कडला, चेस्ट कडला, ऍबडोमेन कडला जे भाग राहते ते असते व्हेंट्रल साइड. ठीक आहे, परत एकदा सांगतो, जे आपल्या शरीराचा पाठीमागील भाग असते, आपल्या पाठीकडला भाग, आपल्या डोक्याकडील भाग ते असते डॉर्सल साइड. आणि जे आपल्या शरीराचा समोरचा भाग असते ते असते व्हेंट्रल साइड. ठीक आहे, तर मेन आपल्या बॉडीमध्ये मेन जर विचार केला तर दोन कॅव्हिटीज असतात. एक असते फर्स्ट वाली डॉर्सल कॅव्हिटी आणि सेकंड वाली असते जी समोर आहे ती व्हेंट्रल कॅव्हिटी. ठीक आहे, जे दोन मोठ्या पोकळ जागा असतात, जे दोन मोठ्या कॅव्हिटी असतात त्याच्यापैकी असते डॉर्सल कॅव्हिटी, म्हणजे शरीराच्या पाठीमागील भागात प्रेझेंट असते, आणि समोरील भागात असते ती असते व्हेंट्रल कॅव्हिटी. ठीक आहे, आता बघा डॉर्सल कॅव्हिटी मध्ये दोन कॅव्हिटीज असतात. एक असती जिथं ब्रेन प्रेझेंट असतो. ठीक आहे, ब्रेनला असं आपण काय म्हणतो, क्रॅनियम असं म्हणतो. जिथं ब्रेन प्रेझेंट असतो तिथे एक कॅव्हिटी असते. आणि ब्रेनला खाली अटॅच जी असते ती असते स्पायनल कॉर्ड. वर असते ब्रेन, त्याला खाली कंटिन्यू अटॅच मध्ये असते स्पायनल कॉर्ड जे असत्या, जे आपल्या व्हर्टिब्रल कॉलम मध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे, डॉर्सल साइडला ह्या दोन कॅव्हिटीज येतात. डॉर्सल कॅव्हिटी मध्ये एक असते ब्रेन आणि एक असते स्पायनल कॉर्ड. ब्रेनला आपण क्रॅनियम म्हणतो. डॉर्सल कॅव्हिटी मध्ये दोन येतात. फर्स्ट वन इज क्रॅनियल कॅव्हिटी. फर्स्ट वन इज डॉर्सल मधली फर्स्ट वन इज जिथे ब्रेन प्रेझेंट असतो त्याला ब्रेनला आपण क्रॅनियम असं म्हणत असतो. त्याच्यामुळे जिथे ब्रेन प्रेझेंट असते, ज्या कॅव्हिटी मध्ये ब्रेन प्रेझेंट असते त्याला आपण क्रॅनियल कॅव्हिटी म्हणतो. आणि ज्या कॅव्हिटी मध्ये स्पायनल कॉर्ड प्रेझेंट असते त्याला आपण स्पायनल कॅव्हिटी असं म्हणतो. ठीक आहे, हे झालं डॉर्सल कॅव्हिटी बद्दल. शरीराच्या पाठीमागे डॉर्सल कॅव्हिटी असते, त्याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड असतो. ज्या कॅव्हिटीमध्ये ब्रेन प्रेझेंट असते त्याला आपण क्रॅनियल कॅव्हिटी म्हणतो. म्हणजे क्रॅनियल कॅव्हिटी ही पूर्ण ब्रेनने ऑक्युपाय झालेली असते. त्यानंतर जी स्पायनल कॅव्हिटी आहे त्यामध्ये स्पायनल कॉर्ड प्रेझेंट असतो, जे आपल्या व्हर्टिब्रल कॉलम मध्ये असतो. ठीक आहे, हे झालं इन्फॉर्मेशन डॉर्सल कॅव्हिटी बद्दल. त्यानंतर आहे व्हेंट्रल कॅव्हिटी. आता व्हेंट्रल कॅव्हिटीचा जर आपण विचार केला तर ठीक आहे, हा जो भाग असतो हा फेसचा भाग असतो, या ठिकाणी कोणती कॅव्हिटी नसते. त्यानंतर आपण चेस्टच्या भागाकडे येतो. ठीक आहे, या ठिकाणी प्रेझेंट असतो आपला डायफ्रॅगम. ठीक आहे, या ठिकाणी काय प्रेझेंट असतो आपला डायफ्रॅगम. आणि खालच्या साईडला प्रेझेंट असतो पेल्विसचा भाग. ठीक आहे, पेल्विकचा पोर्शन असतो खालच्या ठिकाणी प्रेझेंट असतो. या ठिकाणी आपला डायफ्रॅगम प्रेझेंट असतो. डायफ्रॅगम मुळे दोन कॅव्हिटी बनतात. जी वरची कॅव्हिटी राहते डायफ्रॅगमच्या वरची, इथं आपला थोरॅक्सचा पार्ट प्रेझेंट असतो. डायफ्रॅगमच्या वर आपला थोरॅक्सचा पार्ट प्रेझेंट असतो. त्यानंतर त्याच्या खालचा जो पार्ट राहतो ते राहतो ऍब्डोमेनचा. आणि जिथे आपले पेल्विक बोन्स वगैरे प्रेझेंट असतात, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स प्रेझेंट असतात, तिथे असते पेल्विसचा भाग असतो. ठीक आहे, व्हेंट्रल कॅव्हिटी मध्ये तीन भाग असतात. एक थोरॅक्सचा पार्ट असतो, एक ऍब्डोमेनचा पार्ट असतो आणि एक पेल्विसचा भाग असतो. आता जिथं थोरॅक्सचा भाग प्रेझेंट असतो ते असते थोरॅसिक कॅव्हिटी. व्हेंट्रल कॅव्हिटी मध्ये तीन येतात. फर्स्ट असते जिथं थोरॅक्सचा भाग प्रेझेंट असतो ती असते थोरॅसिक कॅव्हिटी. जिथं थोरॅक्सचा भाग प्रेझेंट असतो तिथं असते थोरॅसिक कॅव्हिटी. त्यानंतर सेकंड असते
थोरॅसिक कॅव्हिटी आणि ऍब्डोमिनल कॅव्हिटीला सेपरेट करणारा भाग असतो डायफ्रॅगम. म्हणजे डायफ्रॅगम मुळे थोरॅसिक कॅव्हिटी आणि ऍब्डोमिनल कॅव्हिटी हे सेपरेट झालेले असतात. सेकंड वन असतो ऍब्डोमिनल कॅव्हिटी. ऍब्डोमिनल कॅव्हिटी. आणि थर्ड वन जे असते एकदम खालच्या साईडला ती असते पेल्विक कॅव्हिटी. ठीक आहे. व्हेंट्रल कॅव्हिटी मध्ये 3 असतात. एक असते थोरॅसिक कॅव्हिटी, सेकंड वन असते ऍब्डोमिनल कॅव्हिटी आणि थर्ड वन असते पेल्विक कॅव्हिटी. आता थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटी काय असते, जे थोरॅक्सच्या रिजन मध्ये प्रेझेंट असते. आपल्या बॉडीच्या थोरॅक्सच्या रिजन मध्ये जी थोरॅसिक कॅव्हिटी प्रेझेंट असते त्यामध्ये काय काय असते, लंग्स असतात आपले, हार्टचा काय भाग असतो, त्यानंतर जे आपलं इसोफॅगस असते, इसोफॅगस प्रेझेंट असतो, त्यानंतर फॅरेंक्सचा काही पार्ट प्रेझेंट असतो. या सर्व गोष्टी थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये येतात. त्यानंतर थोरॅसिक कॅव्हिटी आणि ऍब्डोमिनल कॅव्हिटीला सेपरेट करणारा कोण असतो, डायफ्रॅगम असतो. तर डायफ्रॅगमच्या खाली येणारं स्टमक, त्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन, या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाईन असतात, या ठिकाणी स्टमक असतं. त्यानंतर लार्ज इंटेस्टाईनचा काही भाग या ठिकाणी येतो. त्यानंतर किडनी या ठिकाणी प्रेझेंट येतात. या सर्व गोष्टी ऍब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये असतात. ठीक आहे. त्यानंतर असते पेल्विक कॅव्हिटी. थर्ड वाली म्हणजे व्हेंट्रल कॅव्हिटीचा लास्ट पोर्शन असते पेल्विक कॅव्हिटी. पेल्विक कॅव्हिटीमध्ये जे काही पेल्विक ऑर्गन असतील ते सगळे पेल्विक कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतात. तर हे सगळं इन डिटेल आपण बघितलं की बॉडी कॅव्हिटीज बद्दल, डॉर्सल कॅव्हिटी आणि व्हेंट्रल कॅव्हिटी. त्यानंतर डॉर्सल कॅव्हिटीमध्ये 2, क्रॅनियल कॅव्हिटी आणि स्पायनल कॅव्हिटी. त्यानंतर व्हेंट्रल कॅव्हिटीमध्ये 3 असतात, थोरॅसिक कॅव्हिटी, ऍब्डोमिनल कॅव्हिटी आणि पेल्विक कॅव्हिटी. ठीक आहे. हे डिटेल्स झालं बॉडी कॅव्हिटीज बद्दल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं अनाटॉमी काय असते, फिजिओलॉजी काय असते, त्यानंतर बॉडी कॅव्हिटीज कोणकोणत्या असतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला या कंटेंटची जर PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर दिला जाईल किंवा व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिली जाईल, त्याला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.